आजच्या भागामध्ये सायलीच्या नावावर आश्रम झालेलं असतं. त्यामुळे ती सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी परत आश्रमामध्ये येते. आता अर्जुनला पण खूप आनंद झालेला असतो. आता ती मधुभाऊंसोबत बोलत असते आणि सगळ्यांची ओळख करून देत असते. म्हणत असते, मधुभाऊ आता डॉक्युमेंटरी पण हे आश्रम माझ्या नावावर झाला आहे. मधुभाऊ म्हणतात, सायली मला आता काळजीच नाही आहे, कारण मला माहिती आहे माझ्यानंतर हे आश्रम तू चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. आता श्वेता ताट वगैरे करून आणते तिची आरती ओवाळायला आणि शिरा पण बनवते तिच्यासाठी. श्वेता आता हळूहळू चांगलं वागते, पण पुढे कळेलच ही श्वेता इथे येण्याच मागचा मोटिव्ह काय आहे. तर आता ती बोलत असते की नवीन 2 मुली आलेल्या आहे, तर त्यांची नावं तिला काही माहीत नसतं. एकाचं नाव ती म्हणत असते, तुझं नाव काय गं? ती म्हणते, ताई माझं नाव सोनाली आहे. आणि दुसरी म्हणत असते, अगं मला लहानपणापासून कुणी नावाने हाकच नाही मारली, मला छकुली म्हणून बोलायची. सायली म्हणत असते, मग आता आश्रमामध्ये आपण तुझं नाव दिव्या ठेवूया. हे नाव सगळ्यांना आवडतं आणि सगळे खूप खुश होतात. आता ती म्हणत असते, ताई तू आम्हाला खूप आवडलीस. एक छोटी मुलगी पण आलेली असते. ती छोटी मुलगी तर सायलीला सोडून राहतच नाही. कपडे वगैरे सगळं काही सायलीच्या हातानेच घालून पाहिजे असतं तिला. इकडे दवाखान्यामध्ये प्रिया बेडवर झोपून असते, तेव्हा ती म्हणत असते नर्सला, अहो ताई मी ना प्रेग्नेंट आहे आणि मला चॉकलेट चिली आणि पिझ्झा खायची खूप इच्छा झाली आहे. प्लीज आणून देता का? माझ्या बाळाचे डोहाळेही समजा हवं तर. ती नर्स जाते. आता नागराज पण तिथल्याच हॉस्पिटलला असतो. तो खूप मोठमोठ्याने हसायला लागतो आणि मग तो, काय गं प्रिया तुला डोहाळे लागले आणि ते पण पिझ्झा आणि चॉकलेट मिल्क खायचे? अगं हे तुझे नाटकं ना ते कुणाला सांगून कुणाला कळणार नाही, पण मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ती म्हणत असते, ओ नागराज शेठ इथे तरी गप्प बसा, खाऊ द्या ना मला, खायचं आहे इच्छा झाली तर. इकडे कुसुम म्हणत असते, अगं सायली मला एक विचारायचं होतं. हे बघ ना, तेव्हा पहिला तो शिरा आणतो आणि अर्जुन म्हणत असतो, मी भरवतो माझ्या बायकोला. इकडे श्वेता थोडी आतून वेगळ्याच नजरेने बघत असते. आता नंतर कल्पनाताई या गोलूला खाऊ भरवत असतात. इकडे अस्मिताला व्हिडिओ कॉल करून दाखवतात. अस्मिताला त्या गोलूची एवढी काळजी असते. ती म्हणत असते, अगं मम्मा पेस्ट मिक्सरला बारीक केली का तू? कल्पनाताई म्हणतात, अगं त्या खूप चिडतात तिच्यावर आणि म्हणत असतात, ए बाई तू काय गं उंटावरून शेळ्या हकलते? इथे मी का लेकरच सांभाळलेली नाही का? तुम्ही तिन्ही भावंडांना मीच मोठं केलं, हे विसरलीच का तू? आणि मला सांगते की त्याला हळू भरव, त्याला ठसका वगैरे लागेल. ती म्हणत असते, अगं आई मी त्याची मम्मा आहे गं, मला काळजी वाटते खूप. ती म्हणत असते, अगं बाई पण तो तुझा जेवढा मुलगा आहे त्याच्यापेक्षा जास्त जीव माझा आहे त्याच्यामध्ये, आणि मी कसं ग असं करेल? ती म्हणत असते, तू गप ग, तू बोलूच नको आता आणि ठेव बरं फोन. कल्पनाताई रागाने फोन ठेवून देतात. आता अस्मिता म्हणत असते, मला जर जॉब करायची गरज पडली नसती या सचिनमुळे तर मला माझ्या बाळाकडे लक्ष देता आलं असतं, त्याच्याजवळ राहता आलं असतं. इकडे सायली त्या मुलीला खाऊ भरवत असते. ती मुलगी काही खाऊच कुणाच्याच हाताने खात नाही, तिला सायलीच लागते. आणि सायली तिला जेवण भरवत असताना गप्पा मारत बसते. ती म्हणत असते, सायली ताई तू किती चांगली आहेस गं, मला खूप आवडते तू. सायली म्हणत असते, अगं बाळा मला पण तू खूप आवडते. मी तुझ्यासारखी होते ना तेव्हाच आश्रमामध्ये आलेली होते. मधुभाऊंनी मला खूप जीव लावला, अगदी मी जसं तुला लावते सेम. ती मुलगी म्हणत असते, अगं. आणि ती नंतर इकडे बाहेर कुणीतरी येतं. सायली पार्सल बोलवलेलं असतं, सगळ्यांसाठी काहीतरी आणलेलं आहे त्यामध्ये. इकडे ती त्या मुलीला पाणी प्यायला देते आणि म्हणत असते, आता तू जा खेळायला. ती मग मुलगी म्हणत असते, नको मी तुझ्यासोबतच राहते. तर ती पार्सल श्वेता घेऊन येते आणि श्वेता म्हणते, काय आणलंस गं सायली यामध्ये? सायली म्हणत असते, अगं काही नाही, सगळ्यांसाठी थोड्याशा भेटवस्तू घेऊन आले. आता ती छोट्या मुलीला पहिला ड्रेस देते. छोटी मुलगी खूप खुश होते आणि ती म्हणते, चल ना सायली ताई मला तुझ्याच हाताने घालायचा. आता इकडे सोनाली येते आणि ती म्हणत असते, अगं चल ना सायली ताईला असं बेजार नाही करायचं गं, मी देते ना तुला घालून. तुझं जेवण वगैरे काही करायचं असेल तर मला सांगत जा, मी पण तुझी मोठी ताई आहे ना. ती मुलगी नको म्हणत असते. इकडे सायली म्हणत असते, जा ना बाळा, आपलीच ताई आहे ती पण. श्वेता पण तिला समजवते. मग शेवटी ती छोटी मुलगी निघून जाते. आता श्वेता म्हणत असते, सायली ताई
खरंच तुझ्यामध्ये जादू आहे हं. किती लवकर आपलंसं करते कुणाला पण. आणि बघ ना, हे आश्रम एवढ्या दिवसांचं उभं आहे आणि तू इथे येतही नव्हती, तरी लगेच आल्यावर किती सगळे तुझ्याकडेच ओढ घेतात. आणि ती म्हणत असते, श्वेता मी तुझ्यासाठी पण हे आणलंय ग. तिने श्वेतासाठी पण काहीतरी आणलेलं असतं. ती म्हणत असते, हे सॉक्स वगैरे घे. ते काका आहेत ना, आता खूप गारवा पडला तर त्यांचे पाय वगैरे ठणकतील, त्यामुळे त्यांना घालायला. नंतर ती म्हणत असते, मधुभाऊंसाठी पण मी शॉल आणली, ती त्यांना दे. श्वेतासाठी पण तिने ड्रेस आणलेला असतो. आता इकडे सावंत आणि अर्जुन येतात, तेव्हा श्वेता ते पिशव्या घेऊन रूममध्ये निघून जाते. आता अर्जुन म्हणतो, चला ना इन्स्पेक्टर साहेब. सायली म्हणत असते, सावंत सर या ना, बसा. ते खुर्चीवर समोर बसतात आणि ते म्हणत असतात, मी या आश्रमामधल्या सगळ्या मुलींची कुणाची कंप्लेंट वगैरे आहे का, तर ते चौकशी केली आहे. आणि तुमचं जेवढं रेकॉर्ड आहे त्यामध्ये एक जी पुण्याची मुलगी आहे तिच्याबद्दल मिसिंग कंप्लेंट आलेली आहे. तर तीच मग नंतर सायली त्या दोघींना बोलवते आणि ती म्हणते, हीच असू शकते ती. तिने तिचं नाव दिव्या ठेवलेलं असतं, कारण ती म्हणत असते, मी पुण्याला त्या एका म्हाताऱ्या आजोबाकडे राहत होते आणि त्यांनीच मला सांभाळलं. नंतर ती म्हणत असते, बघा ना अर्जुन, आता यातल्या एखाद्या पण मुलीला स्वतःचं हक्काचं घर भेटलं तर किती बरं होईल. अर्जुन म्हणत असतो, हो सायली, हे तर खरंच आहे आणि आपण ते मिळवून देऊयात. ज्याचा हक्क आहे ते त्याला मिळालंच पाहिजे आणि आपण तर आहोच ना त्यांच्या पाठीमागे. सायली म्हणत असते, हो. सायली आता खूप खुश होते. इकडे सावंत म्हणत असतात, लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यांची चौकशी करावी लागेल आणि तिच्या आईवडिलांना कॉल वगैरे करून बोलून घ्यावं लागेल की तिचे आईवडील आता आहेत की नाही, की इथे राहतच नाही, हे पण बघावं लागेल. अर्जुन म्हणतो, सावंत जे काही करता येईल ते लवकरात लवकर करा, म्हणजे या मुलींना तिचं हक्काचं घर भेटेल. सावंत म्हणत असतात, हो चालेल, ठीक आहे. सायलीला सावंत म्हणतात, काही लागलं तर लगेच कॉल करा, काहीही अडचण आली तरी पण. तो म्हणत असतो, हो. आता अर्जुन सायलीला समजावतो, सायली तू खूप किती करतेस ग, आणि तू काय आणलं यांच्यासाठी, भेटवस्तू घेऊन आलीस. आता ती श्वेता म्हणत असते, हो ना अर्जुन दादा, सायलीताई खूपच छान आहे, सगळ्यांसाठी तिचा जीव तुटतो आणि काहीतरी घेऊन येते. इकडे प्रिया आणि नागराज गप्पा मारत असतात, तेव्हा नागराज म्हणत असतो, प्रिया तू जे हे काही करते ते आता सक्सेसफुल झालं पाहिजे. प्रिया म्हणत असते, अहो तुम्ही काळजीच करू नका. ती सायली स्वतःला खूप हुशार समजते ना. आश्रम स्वतःच्या नावावर करून घेतला, माझ्या हक्काचं पूर्ण वस्तू, लहानपणापासून सगळ्या गोष्टी तिनेच हिरावून घेतल्या आणि आता मी तिला जेलमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, तुम्ही राकेशला आणि सचिनला बोलवून घ्या, म्हणजे आपण प्लॅनिंग करून बरोबर सायली आणि अर्जुनला अडकवू शकतो. कारण आश्रमामध्ये जी छोटी मुली आहेत त्यांना किडनॅप वगैरे करून त्यांच्याबद्दल पैसे मागू शकतो, किंवा आणि ज्याच्या नावावर ते आश्रम आहे त्यांना इन्स्पेक्टर साहेब अटक करतातच, हे मला माहीत आहे. त्यामुळे नागराज शेठ तुम्ही आता काळजीच करू नका. तो नागराज म्हणत असतो, अगं प्रिया, पण आतापर्यंत त्या अर्जुन आणि सायलीने कितीतरी डाव उधळून लावले आहेत आपले, आणि हेच कसे सक्सेसफुल होऊ देतील ते. प्रिया म्हणत असते, नागराज काका तुम्ही निगेटिव्ह बोलू नका बरं, आत्ता तरी हे पॉझिटिव्ह होईलच. त्यांनी आपल्याला किती त्रास दिलाय सगळ्यांना, अगदी जेलमध्ये जाईपर्यंत त्यांनी आपल्याला सोडलं नाही. आपण पण त्यांचा पिच्छा आता सोडायचा नाही. इकडे अर्जुन आणि सायली गाडीमध्ये बसतात, घरी जायला निघतात, तेव्हा अर्जुन सायलीकडे बघतच असतो. सायली म्हणत असते, अहो काय झालं. अर्जुन म्हणतो, अगं काही नाही, मी तुझ्याकडे असंच बघत होतो की किती सगळ्यांना आपलंसं करते. आणि तो म्हणत असतो, मला गाडीमध्ये ठेवायला एक गणपतीची मूर्ती हवी होती. आता सायलीकडे एक मूर्ती सायलीने आणलेली असते, ते कोणत्या तरी कंपनीची जाहिरात करते, तर ती मूर्ती अर्जुनला दाखवते. अर्जुनला पण ती मूर्ती खूप आवडते. ती म्हणत असते, हे बघा, हे ना या कंपनीमध्ये भेटणार आहे आणि खूप छान मूर्ती आहे, तिथे कुणाला घ्यायची असेल तर कुणीही जाऊ शकतं. आणि ती मूर्ती गाडीमध्ये ठेवतात आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून दर्शन घेतात आणि घरी जायला निघतात. इकडे ते कॉन्स्टेबल त्या प्रियाला खायला आणून दिल्याच्या नंतर तिचं काहीतरी आणतात आणि तिचं मोबाईलवर ती श्वेता फोन करते. तेव्हा ती श्वेता तिला सांगत असते, अगं सायलीच्या नावावर आश्रम झालंय
आणि तू पाठवलेली आहे असा संशयही आतापर्यंत कुणाला आलेला नाही आहे. प्रिया म्हणत असते, असंच गोड गोड वागत राहा त्यांच्यासोबत आणि आश्रमातील जे काही अपडेट असेल ते मला पाठव. ती म्हणत असते, एक अंकिता नावाची वयात आलेली मुलगी आहे, तिला आपण अटक करूच शकतो. आता इकडे इन्स्पेक्टर साहेब फोन करतात. सायली आणि अर्जुन त्यांच्या घरी खूप आनंदात असतात.